तुमच्या घराजवळचं किराणा स्टोअर लवकरच बंद पडणार आहे, कारण भारतात एकट्या 2023 मध्ये 2 लाख किराणा दुकानं बंद झाली आहेत आणि ही संख्या दरवर्षी वाढते। आरोप है कि कंपनियां काफी सस्ते में सामान बेचती हैं। क्विक कॉमर्स के उदय से छोटे दुकानदारों और किराना दुकानों के लिए एक संकट सा पैदा हो गया। 30% दुकानें टियर 1 शहरों में बंद हुई हैं। त्यामुळे तुमच्या ओळखीचं लहानपणापासून छोट्या मोठ्या गोष्टी आणण्यासाठी ज्या दुकानात जाताय ते अचानक बंद पडलं तर दचकू नका। का म्हणून विचारताय? याला कारण बरीच आहेत जी आपण व्हिडिओमध्ये बघू, पण त्याचा जो इम्पॅक्ट होतोय तो चांगला नाहीये हे नाही। दिल्ली मधलंच उदाहरण सांगते। ही एक सत्य घटना आहे। तिथल्या कालकाजी एरियामध्ये ललित काकांचं अनेक वर्षापासूनचं किराणा मालाचं दुकान आहे। एरियामधल्या लोकांशी त्यांचे चांगले संबंध आहेत। कोविडच्या वेळी जेव्हा लोकांच्या खाण्यापिण्याचा प्रॉब्लेम होता तेव्हा नफा तोटा विसरून त्यांनी सर्व ग्राहकांना मदत केली। पण जसा कोविड संपला, लोकांची लाईफ नॉर्मल झाली, तसे सगळे काकांच्या दुकानाला विसरले आणि ऑनलाईन ऑर्डर करू लागले। क्विक कॉमर्समुळे ललित काकांचा वर्षानुवर्ष चालत असलेला बिझनेस आपटला। हीच अवस्था देशातील अनेक किराणा स्टोअर्स मालकांची आहे। दिवसेंदिवस त्यांचे ग्राहक कमी होत आहेत। पण याला कारण कोण आहे? तुम्ही आम्हीच। घर बसल्या डाळ तांदूळ हवी, केलं स्विगीवर ऑर्डर। घर बसल्या दूध हवंय आणि खाली जायचा कंटाळा आलाय, केलं ब्लिंकिटवर ऑर्डर। पण आपल्या प्रत्येक ऑर्डरनुसार एक एक स्टेपने ही किराणा दुकानं मात्र बंद होण्याच्या दिशेने चालली आहेत असं वाटतंय। असं म्हटलं जातंय की 2030 पर्यंत क्विक कॉमर्सची भारतातली मार्केट साईज असेल $40 बिलियन, तर दुसरीकडे 2030 पर्यंत भारतातली 25% किराणा मालाची दुकानं बंद पडतील। 25% हा आकडा छोटा नाहीये, याने अनेक आयुष्य इम्पॅक्ट होणार आहेत। पण हे नेमकं झालं कसं? आपल्या लोकल किराणा स्टोअर्सना स्विगी, इन्स्टामार्ट, ब्लिंकिट, झेप्टो कसे रिप्लेस करतायत? जाणून घेऊया भारतातल्या क्विक कॉमर्स मागचं ऑनेस्ट बोल्ड ट्रूथ। इकॉनॉमिक्स मध्ये एक कॉन्सेप्ट आहे, ग्रोस मर्चंडाइज व्हॅल्यू म्हणजेच GMV, म्हणजेच एका विशिष्ट काळात विकल्या गेलेल्या मालाची टोटल व्हॅल्यू। जेव्हा क्विक कॉमर्स कंपनी 2021 मध्ये नवीन आल्या होत्या तेव्हा त्यांचा GMV होता $300 मिलियन आणि फक्त 4 वर्षांमध्ये 2024 मध्ये हा GMV $3 बिलियन इतका झालाय। यावरून हेच समजतं की या क्विक कॉमर्स कंपनीची ग्रोथ त्यांच्या डिलिव्हरी स्पीड सारखी एकदम रॅपिड आहे। आयफोन पासून अंडरवेअर पर्यंत सगळं जर 10 मिनिटात मिळत असेल तर दुकानात जायची मेहनत का घ्यायची? क्विक कॉमर्स, ज्याला क्यू कॉमर्स किंवा QC सुद्धा म्हणतात, याचा अर्थ असा की अगदी कमीत कमी वेळेत तुम्हाला सर्व्हिस मिळणार, युजुअली 10 ते 30 मिनिटात। पण या QC बद्दलची एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हे मॉडेल भारताच्या बाहेर जास्त चाललं नाहीये। US मधले फ्रिजनो मोर, गोपप हे स्टार्टअप्स अजिबात चालले नाही। याचं कारण म्हणजे त्यांना आपला ऑपरेशनल कॉस्ट मेंटेन करता आलं नाही, डार्क स्टोअर्स मॅनेज करता आले नाही। पण या उलट हे क्यू कॉमर्सचं मॉडेल भारतात भयंकर यशस्वी झालं। याचं मुख्य कारण सांगायचं गेलं तर भारतातलं चीप लेबर कॉस्ट, कारण इथे सप्लाय जास्त आहे। तुम्ही 200-300 पेक्षा जास्त ऑर्डर केली तर फ्री डिलिव्हरी मिळते, कारण लेबर कॉस्ट इतका जास्त नाहीये। आणि जरी डिलिव्हरी कॉस्ट असली तरी भारतामध्ये आता एक असा यंगर कन्झ्युमर बेस निर्माण झालाय जो कन्व्हिनियन्स साठी एक्स्ट्रा चार्ज भरायला तयार आहे। आपल्या सगळ्यांची नॅचरल टेंडन्सी असते इन्स्टंट रिवॉर्डची, आणि ही 10 मिनिट डिलिव्हरी याच टेंडन्सीला टार्गेट करते। तुम्ही हे ऍप्स एकदा ओपन करून बघा। त्याचा युजर इंटरफेस खूप अट्रॅक्टिव्ह, एंगेजिंग असतो। फेस्टिवलनुसार, वातावरणानुसार हा इंटरफेस बदलतो। तुम्हाला कोणत्या काळी कोणते प्रोडक्ट्स लागतील त्यानुसार तो डिस्प्ले बदलतो। कोल्डप्ले कॉन्सर्टच्या वेळी माझ्या ब्लिंकिट ॲपच्या इंटरफेसवर तर कॉन्सर्टला लागणाऱ्या गोष्टी होत्या। हा सगळा टेक्नॉलॉजी आणि सायकोलॉजीचा खेळ आहे। क्यू कॉमर्स हे मुंबई, दिल्ली, बँगलोर सारख्या मेट्रो सिटीज मध्ये जास्त इम्पॅक्टफुल आहे, हे इथे समजून घेणं महत्वाचं आहे। ह्या कंपनी हाय पॉप्युलेशन डेन्सिटी असणाऱ्या एरियाज मध्ये फोकस करतात। क्विक कॉमर्स इतकं सक्सेसफुल का झालं याचं उत्तर त्यांच्या वर्किंग स्ट्रॅटेजीमध्ये दडलेलं आहे। या क्विक कॉमर्स कंपनीशी डार्क स्टोअर्स म्हणजे गोडाऊन असतात, जिथे हाय डिमांड आहे, म्हणजे ऑफिसेस आणि रेसिडेन्शियल एरियाच्या साधारण 3 किलोमीटर रेडियसच्या अंतरावर असतात। त्याचमुळे ही क्विक डिलिव्हरी शक्य होते। आणि हे डार्क स्टोअर्स फ्रँचायझीवर चालतात, म्हणजे तुमच्या माझ्यासारखी लोक जर भांडवल असेल तर हे डार्क स्टोअर्स चालवू शकतात। दिवसाला हे डार्क स्टोअर्स साधारण 1,500 ऑर्डर्स घेतात आणि त्यांच्याकडे 4-5 दिवसांचा माल स्टोअर केलेला असतो। त्यांच्याकडे सप्लाय येतो मदर वेअरहाऊस कडनं, जी साईजने मोठी असतात आणि मोस्टली शहरांच्या बाहेर स्थित असतात। कोणत्या एरियामध्ये कोणत्या प्रोडक्ट्सना जास्त मागणी आहे हे बघून माल स्टॉक केला जातो।
क्यू कॉमर्स कंपनीज होलसेलर्स कडून माल घेण्यापेक्षा डिरेक्टली ब्रँड्स कडून सोर्स करतात. त्यामुळे आपल्याला गोष्टी डिस्काउंटेड प्राइस मध्ये मिळतात आणि त्यांचा प्रॉफिट होतो. आणि त्याचमुळे ज्या गोष्टी किराणा मालाच्या दुकानात मिळू शकत नाहीत त्या या ऍप्स मध्ये मिळतात. क्विक कॉमर्सने लोकल दुकानांचा बाजार उठवलाय, पण त्याची डार्क साइड सुद्धा आहे. अनेक जण या बाबतीत खुश होऊन बोलतात की मला 10 मिनिटात काहीही मिळतंय. ते खरंय, पण या नाण्याची दुसरी बाजू सुद्धा आहे. जे डिलिव्हरी वर्कर्स तुमच्यासाठी या गोष्टी आणतात ते या कंपनीजचे एम्प्लॉईज नाहीयेत, ते पार्टनर्स आहेत. क्रिटिक्सच्या मते मग हे पार्टनर्स एम्प्लॉईजसाठी अपेक्षित असलेल्या फेअर सॅलरी, इन्शुरन्स या फायद्यांसाठी एलिजिबल असतात आणि त्याचमुळे कंपनीज मुद्दामून त्यांना पार्टनर्स म्हणून ठेवतात. या इन्स्टंट डिलिव्हरीच्या चक्करमध्ये ट्रॅफिक जामचा प्रॉब्लेम अजून वाईट झालाय. बोर्झो या कंपनीने 2023 मध्ये डिलिव्हरी रायडर्सच्या केलेल्या सर्व्हेमध्ये असं समोर आलं की 55% डिलिव्हरी रायडर्स ट्रॅफिक ऍक्सिडेंट्स किंवा नियर ऍक्सिडेंट सिच्युएशनला सामोरे गेले. मग हा 10 मिनिटाचा कन्व्हिनियन्स महागात तर पडत नाहीये ना. परत येऊया किराणा दुकानांकडे. धैर्यशील पाटील, जे ऑल इंडिया कन्झ्युमर प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशनचे नॅशनल प्रेसिडेंट आहेत, ते कॉमर्स मिनिस्ट्रीला डिजिटल कॉम्पिटिशन बिल आणण्याचा आग्रह करतायत. अतिरिक्त डिस्काउंट्सवर मर्यादा आणून मिनिमम सेल्स प्राइस आणावं असं त्यांचं म्हणणं आहे. हे डार्क स्टोर्स ऍक्च्युअली कसे काम करतात, त्यांच्यावर कुठलं रेग्युलेशन आहे की नाही याच्यावर सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. या घडीला भारतात 1.3 कोटी किराणा मालाची दुकानं आहेत, ज्याच्यातली 1 कोटी दुकानं ही छोट्या शहरांमध्ये आणि टियर 2 मार्केट्समध्ये आहेत. अजूनही भारताचं ऑनलाईन ग्रोसरी पेनिट्रेशन 2% आहे. त्यामुळे ही दुकानं लगेच गायब होतील असं सुद्धा नाहीये. वेळेनुसार या दुकानांनी स्वतःला बदललं सुद्धा आहे. कोविड-19च्या वेळी जेव्हा सप्लाय चेन्स तुटल्या होत्या तेव्हा त्यांनी स्वतःहून आपल्या कस्टमर्सच्या गरजा पूर्ण केल्या होत्या. आणि या कॉम्पिटिशनच्या काळात बदलण्याशिवाय दुसरा ऑप्शन नाहीये. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने 13 लाख दुकानांना सरकारच्या ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सवर ऑनबोर्ड करायला पुढाकार घेतलाय. हा प्रोग्राम त्यांना ई कॉमर्स आणि क्यू कॉमर्स बरोबर कम्पीट करायला मदत करेल अशी अपेक्षा आहे. शेवटी म्हणतात ना की गरज ही शोधाची जननी आहे. क्विक कॉमर्स हे नव्या युगातलं चॅलेंज आहे, ज्या चॅलेंजला सामोरं जाण्यासाठी या किराणा मालाच्या दुकानांना नवीन विचार करायची गरज आहे. आणि हो, एक ग्राहक म्हणून आपल्या परीने या दुकानांना मदत करण्यासाठी आपण थोडाफार हातभार लावूच शकतो. माझ्या घरात आजही बहुतेक किराणा माल हा दुकानातच येतो. प्रत्येक गोष्ट ऑनलाईन मागवण्यापेक्षा कधीतरी घरातून बाहेर पडून दुकानातून आणण्यामध्ये काहीच हरकत नाहीये. कारण आपली 10 रुपयांची खरेदी सुद्धा ही दुकानं टिकवण्यासाठी आधार बनू शकते.